आज आपण बोलणार आहोत की तिशी नंतर तुमच्या आयुष्यात काय काय चेंजेस किंवा नाही होत. पण मी माझा एक्सपिरियन्स सांगणार आहे, सो ऐकून घ्या. आमच्या शिपवरती काल एक फुल ऑन तामझामवाली पार्टी अरेंज केलेली बाय द कंपनी. पूलच्या शेजारी डान्सर्स, त्यांचे परफॉर्मन्सेस, एक काकूंना बसवलेलं की लोकांच्या थोबाडावर ग्लिटर लावा आणि कुपन्स मिळत होते की तुम्ही जाऊन बार मधून जे काय हवं ते ड्रिंक्स घेऊन या, वॉडका, जिन, राम, यू नेम इट, दे हॅव इट. आणि अशी सगळी पार्टी होती बरं का. आणि मी असा माणूस आहे जो पार्टीज मध्ये खूप एन्जॉय करत आलाय रादर. ओके, सो एकदा मी प्यायला बसलो की मग ते चालू होतं आणि मग ते काय संपत नाही, 3:30 वाजले तरी चालतं, असा प्रकारचा माणूस होतो. आता मी आहे 32 वर्षांचा. ठीक आहे, रात्री 1 किंवा 2 ड्रिंक्स पिऊन तरी झोपलो, झोपेचे 12 वाजतात आणि मग दुसरा पूर्ण दिवस खराब जातो. आणि मग 2 पेक्षा जास्त ड्रिंक झाले तर माझे 2 दिवस खराब होतात. त्यामुळे मी पार्टीत गेलो, हाच आउटफिट घातलेला, बिकॉज इट वॉज अ पूल पार्टी, सो आय वॉन्टेड टू लुक लाईक आय हॅव अ वेट लुक ऑर वॉट एव्हर. ओके, आणि माझे केस वगैरे असे ओले करून छान मूस वगैरे लावून व्यवस्थित गेलेलो. ठीक आहे, कुपन्स घेतले आणि बार काउंटरला जाऊन त्यांना म्हटलं की मला एका ग्लासमध्ये आईस घाला आणि त्याच्यात कोक 0 होता आणि मला ड्रिंक द्या. ठीक आहे, माझी मैत्रीण मागे थांबलेली, मी तिला सांगितलं की दिस इज राम अँड कोक, आणि मी तिच्यासाठी घेतला जिन अँड टॉनिक. आणि आम्ही ते घेऊन गेलो तिकडनं आणि सगळेजण डान्स करतायत, फुल राडा चालू आहे, पब्लिककडे दारू आहे, पितायत सगळेजण, फुल नाचानाची चालू आहे. आणि people are looking at me and I'm like, yeah, this is rum and coke, this is very strong. आणि मग I'm drinking coke 0. कोणाला काय माहित नाही, बिकॉज मी एकदम राड्यात नाचतोय, गॅसोलिना गाणं चाललंय आणि आय एम गोइंग डाऊन वगैरे, असा फुल तमाशा. ठीक आहे, आणि असं दुसऱ्या दिवशी मला हँगओव्हर बिंगओव्हर होऊ नये म्हणून मी ते नाचलो मस्तपैकी कडक मध्ये. तो एक ग्लास 0 कोक प्यायला आणि तिकडनं 11:45 कल्टी बंदा इन हिज कॅबिन मध्ये येऊन अंघोळ करून 12 वाजता मी निजलो. ठीक आहे, त्यामुळे आज मी सकाळी व्यवस्थित फ्रेश होऊन कामावर गेलो परत. हा एक फरक पडला आहे माझ्या आयुष्यात. तुमच्या आयुष्यात पडलाय की नाही मला नाही माहिती, पडू शकतो किंवा नाही पडू शकत, इट्स अप टू यू. पण मला समजले की माझे लिमिट्स आता कमी झालेत, त्यामुळे मी आधीसारखी पार्टी नाही करू शकत. घरी आहे आणि मला काहीच कामं नाही आहेत जीवनात, तर अशा वेळी पार्टी मी अजून करू शकतो, पण आता कामावर असताना आय कॅन नॉट डू इट. ठीक आहे, सो दॅट्स वन. तर आज आम्ही जिब्रॉल्टर नावाच्या जागेवरती आहे, जे काइंड ऑफ इन UK आहे. 1000 वेळा इकडे येऊन गेलोय आणि या पोर्टमध्ये करण्यासारखं काही नाही आहे, टू बी ऑनेस्ट. तर माझे जे मित्र आहेत, बाकीचे कोलिग्स गेले नाही आहेत अजून जिब्रॉल्टरला, तर आम्हाला काही त्यांनी ब्रेक दिले होते, बिकॉज वी आर मॅनेजर्स, वी हॅव टू बी फ्लेक्सिबल. कोलिग्सना विचारलं की अरे यार व्हॉट इज हॅपनिंग, आम्हाला आपल्याला पण ब्रेक्स आहेत का, तर ते म्हणाले नो वी डोंट नो वगैरे वगैरे. मी म्हटलं मी विचारू का, म्हणून मी मॅनेजरला विचारलं की ब्रेक मिळतात का. त्यांनी म्हणाली हा ब्रेक घ्या, नो प्रॉब्लेम. आणि आता आमच्या शिपवरती कोणी गेस्ट नाही आहे, त्यामुळं काम तसं कमी आहे. ठीक आहे, पोरांना म्हटलं की हा अप्रूव्ड चलो लेट्स टेक द ब्रेक्स अँड गो आउट अँड एव्हरीथिंग. आणि मग मी त्यांना सांगितलं की ग्रुपवरती तुम्ही टाका की कोण कोण कुठल्या ब्रेकवर चाललंय. सो सीन असा असतो की जेव्हा ब्रेक घ्यायचे असतात तेव्हा अर्धी लोक एका ब्रेकवर जातात आणि बाकीचे उरलेले अर्धे लोक दुसऱ्या ब्रेकवर जातात. तर सगळ्यांना जायचं होतं दुपारच्या वेळेला ब्रेकला, बिकॉज यू कॅन हॅव लंच अँड वॉट एव्हर आउटसाइड. आणि सकाळी कामं असतात, ती कामं कम्प्लीट करून दुपारी जातो सगळं, त्यामुळे लोकांचे थोडेसे वादविवाद चाललेले. आणि अशा वेळी माझी मॅनेजर होती तिकडं, सो आम्ही 4 जण वाद करतोय, फोन करून बाकीचे 3 जणांना इन्व्हॉल्व करायचे. ह्यातली एक मुलगी म्हणाली की मी जाते ब्रेकवरती, ती निघून गेली बिकॉज ही वॉन्टेड टू गो टू स्लीप बिकॉज शी वॉज इन द पार्टी लास्ट नाईट. आणि आय एम टेलिंग असं तसं. आणि मी म्हटलं की मी पण आता ब्रेकवर नाही, मला हे 2-3 कामं आहेत, मला ती कामं करायची, मी पण दुपारी जाणार आहे, असं मी आधीच सांगितलं बरं का. तर आम्हाला वाटलं की दुसरे बाकीचे लोक म्हणतील की ठीक आहे आल गो, पण ते पण म्हणाले की नाही मुझे भी अभी जाणार वगैरे नाटक. आणि मग माझी मॅनेजर अशी म्हणाली की अरे यांना कशाला ब्रेक दिला उगीच, असं म्हणून तिच्यात तोंड वाकडी व्हायला लागली बरं. सो माझ्या डोक्यात आली एक कडक कल्पना ब्राउनी पॉइंट्स कमावण्याची. तर म्हटलं गाईज वी हॅव टू मेक मोस्ट ऑफ इट अँड नॉट रुइन इट, लुक ॲट हर फेस अँड आय वॉज लाईक ट्राईंग टू कन्व्हिन्स अँड ट्राय टू बी द. आणि मी त्यातल्या त्यात सगळ्यात वाईज बनण्याची ऍक्टिंग करत होता. आणि मी त्यांना म्हटलं की आज एक काम करा, तुम्ही सगळेजण बाहेर जावा. आणि मी असं सांगून मी सगळ्यांना ब्रेकवर पाठवलं. अर्धे त्यातले जिब्रॉल्टरमध्ये बाहेर गेलेले नाहीये, सो दे वॉन्टेड टू सी. मी त्यांना म्हटलं हा आपण परत इकडे येणार नाहीये, आपण आता US मध्ये जाऊ आणि मग तिकडनं युरोपमध्ये परत येणार नाहीये, सो तुम्ही जाऊन आलं पाहिजे. तर सीन असा आहे की 2 दिवसांनी आम्ही लिस्बनला चाललोय, पोर्चुगलमध्ये, विच इज अमेझिंग पोर्ट. तिकडं करण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत, साईट सीइंग, शॉपिंग, फूड, इंडियन रेस्टॉरंट्स, एव्हरीथिंग, अँड इट्स अ ब्युटिफुल प्लेस. आणि मला तिकडे जाऊन करायचे. तर जे मी ब्राउनी पॉइंट्स मिळाले मॅनेजर समोर, ते ब्राउनी पॉइंट्स मी
पुढं जाऊन यूज करेन लिस्बनमध्ये. आणि त्यांना म्हणेन मी तुम्हाला जाऊ दिलेलं जिब्राल्टरमध्ये, कन्सिडर. आणि मग ब्राउनी पॉइंट असल्यामुळं यु नो सो आय एम व्हेरी एक्सायटेड. आणि हा व्लॉग मी मराठीत का बनवतोय, बिकॉज माझ्या इंस्टाग्रामवर माझे कोलिग्स आहेत आणि त्यांना इंग्लिशचे व्लॉग्स कळणार आणि हिंदीचे व्लॉग्स कळणार, पण मराठी लोक कोणी नाही आहेत. पण तू मराठी आहेस, त्यामुळे तुला मला सांगता येतं जे काय ते, आणि या बाकीच्या लोकांना काहीच कळणार नाही. त्यामुळं जर तुम्हाला आवडला असेल माझी बडबड बडबड करणं, तर मला सांगा, सो दॅट आय कॅन कंटिन्यू डुईंग दिस बडबड अँड कीप शेअरिंग माय एक्सपिरियन्सेस.